आषाढी निमित्त सुरू झालेली वारी एक एक मैलाचं अंतर कमी करत पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे। येत्या 25 तारखेला आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांचा हा मेळा पंढरीला पोहोचेल आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊन कृतकृत्य होईल। ओढ तुला भेटण्याची पाय ठेवू दे रे माता। या वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये पोहोचल्यावरती कोणताही त्रास होऊ नये याची तात्काळ काळजी घेतली ती शिवसेना महायुती सरकारच्या वतीनं शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी। त्याचं झालं असं की आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात वारकऱ्यांच्या सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब 19 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल झाले। यावेळी स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलताना चंद्रभागेचं वाळवंट आणि दर्शन रांगेतील पत्राशेड आणि अन्य स्वच्छतेच्या उपाययोजना करण्यासाठी निधीची गरज असल्याचं एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलं। आता तुम्हाला आषाढीला ज्यादा लोक येतात ना, आता तुम्हाला अजून 5 कोटी देऊ, 5 कोटी रुपये देतो। सचिन, मी आता पंढरपूरला आलोय, हे आता शिव आहे तिकडे, तर तिथं 5 कोटी त्यांना अनुदान मिळाले आहे, पण ते कमी आहे। तर ते 5 कोटीचं एक आता लगेच GR काढ आणि पाठव इकडे, आता लगेच तुमच्याकडे हो येईल GR, लगेच काम चालू करा। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। एकनाथ शिंदे साहेबांनी एक फोन फिरवला आणि 5 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला। इतकंच नाही तर ते पंढरपुरातून रवाना होण्याआधीच अवघ्या 20 मिनिटात या निधीच्या वितरणाचा शासन आदेश सुद्धा जारी करण्यात आला। एकनाथ शिंदे यांच्या या वेगवान कार्यशैलीची चर्चा संबंध पंढरपुरातील वारकऱ्यांमध्ये सुरू झाली। नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन या त्यांच्या वाक्याची साऱ्यांनाच प्रचिती आली। एकनाथ शिंदे साहेब हा निधी मंजूर करूनच फक्त थांबले नाहीत, त्यांनी वारकऱ्यांसाठी प्रशासनानं उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि पत्राशेड येथील रिद्धी सिद्धी दर्शन मंडपातील रांगेत उभे असलेल्या वारकऱ्यांशी थेट संवाद साधला। स्वतःच्या हस्ते त्यांना पाण्याच्या बाटल्यांचं वाटप केलं। त्यानंतर त्यांनी थेट चंद्रभागा वाळवंटातील स्वच्छतेची बारकाईनं पाहणी केली। आरोग्य विभागाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या विविध वैद्यकीय कक्षाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। विशेष म्हणजे स्वतः होडीत बसून त्यांनी चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेचा आणि सुरक्षेचा आढावा घेतला। नदीपात्रात तैनात असलेल्या यंत्रणेकडे लाईफ जॅकेटबाबत विचारपूस करत वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या अशा कडक सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। तसंच तिथल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना सुरक्षेची साधनं वापरत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं। एकनाथ शिंदे साहेबांनी प्रेमळपणे केलेली ही विचारपूस पाहून सारेच वारकरी भारावून गेले। यावेळी एकनाथ शिंदे साहेबांच्या अजून एका कृतीनं सारेच स्तब्ध झाले। त्यांनी व्हीआयपी रांगेनं जाऊन दर्शन न घेता सभा मंडपात लांब उभं राहून विठ्ठलाचं दर्शन घेतलं। कारण वारीमध्ये व्हीआयपी हे केवळ वारकरी आहेत, नेते नाहीत असं स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केलं। मी मगाशीच म्हणालो की इथं VIP आम्ही कोणी नाही, इथला VIP हा पांडुरंगाचा वारकरी आहे। एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्यांचे नेते आहेत। सामान्यांचं दुःख त्यांना लगेच कळतं, त्यामुळे पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या व्यथा ते कायम जाणून असतात। वारीला जाणारा हा वारकरी हाच बळीराजा आहे आणि या बळीराजाचा राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार आहे असं ते म्हणतात। त्यांच्या या वाक्याची प्रचिती त्यांच्या पंढरपूर भेटीमुळे पुन्हा एकदा साऱ्यांना आली।